हाय फ्रेंड्स, परत एकदा तुमचं तनुजाच किचन चॅनलमध्ये स्वागत आहे. बघू शकता मी थोडासा पाण्याचा शिंपडा देऊन शेंगदाण्यांवरती मारते आणि शेंगदाणा भाजते. कारण काय? कारण आपण थोडंसं पाण्याचा जर शिंपडा मारला ना, शेंगदाण्याची साल इझिली निघते. कधी काय होतं ना, जरी भाजलेत आपण तरी पूर्ण शेंगदाण्यांची साल व्यवस्थित निघत नाही. म्हणून जर अशा पद्धतीने थोडं पाण्याचा शिंपडा मारून जर तुम्ही शेंगदाणे जर भाजलात ना, तर इझिली शेंगदाण्याची साल निघणार आहे. शेंगदाणे आता भाजून झालेली आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तुम्हाला शेंगदाण्याची साल देखील काढून दाखवते. बघू शकता एकदम इझिली अशी शेंगदाण्याची साल निघणार आहे. बघा, प्लीज व्हिडिओ कुठे स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रेसिपी कशी झाली. आता पूर्ण शेंगदाण्याची साल काढून घेऊया. तर सगळी शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे. तर याची फाईन बुक्ट करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट असतं ना, त्याच्यात पावडर फॉर्ममध्ये करायचं आहे, जास्त जाड ठेवायचं नाही आहे. आज आपण एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. तो काय तुम्ही पुढे सांगणारच आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट छान छान करा. तर सगळं कूट आता रेडी झालेलं आहे. आता पुढच्या प्रोसेसला घेऊया. बघा, 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता एक फ्राय पॅन घेतला. मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून 1 वाटी साखर टाकणार आहे. आता कोणी म्हणेल शेंगदाण्याची बर्फी, नाही, शेंगदाण्याची बर्फीसुद्धा नाही. शेवटी नक्कीच बघायला भेटेल. त्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून छान मिक्स करून तेल टाकूया. 2 ते 3 चमचे तुम्हाला तूप टाकायचं, तूप देखील टाकू शकता. पण मी तेल टाकत आहे. 1 वाटी एवढं तेल घेतलं होतं, पण त्याला मी थोडंसं असं टाकून मिक्स करणार आहे. बघू शकता. थोडासा फूड कलर देखील टाकलेला आहे आपण, नॉर्मल कलर येण्यासाठी. आता जे उरलेलं तेल होतं ते देखील टाकून छान मिक्स करूया. घट्ट असं होत चालेल, फ्लफी होत चालेल, तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. बघू शकता. आता मी एका टिनला तूप लावून घेतलेलं आहे. बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे आणि त्याला काय दिसते? जाळी दिसते. म्हणजेच काय आहे आपला आजचा मेनू? उपवासाचा म्हैसूर पाक. आता एका टिनमध्ये मी सगळं बॅटर टाकून दिलं. बघू शकता. कलर जरी परफेक्ट नाही आला तरी उपवासाचा म्हैसूर पाक हा अतिउत्तम आलेला आहे, हे लक्षात असू द्या. आता 5 ते 10 मिनटं त्याला रेस्टसाठी ठेवायचं. त्याला टॅप करायचं नाही, काहीच नाही, असंच ठेवायचं आहे. कारण आपल्याला जाळी पाहिजे ना, म्हणून. आता 5 ते 10 मिनटामध्ये थोडंसं गार झाल्यानंतर बघूया. थोडंसं गरमच आहे, पण तोपर्यंत आपण त्याला अशा वड्या पाडून घेणार आहोत. कारण गरम असतानाच चांगला येतील, गार झाल्यावरती कडक होतील ना, म्हणून त्याला आपण आधीच अशा वड्या पाडायच्या आहेत. परत 5 मिनटासाठी रेस्टसाठी ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता 5 मिनटानंतर बघूया. आपली म्हैसूर पाक रेडी झालेला आहे. टॅप करून त्याला असा काढून घ्यायचा आहे. आता ज्या आपण वरच्या साईडने चिरा पाडलेल्या होत्या त्या आता फक्त खालच्या साईडने अलवार असा प्रेस करायचं, म्हणजे आपोआप होतं. बघू शकता, आपोआप त्याचे पीसेस निघतात बघा. आणि हा इतका सुंदर येतो ना, खरंच अप्रतिम येतो. एकदा नक्कीच ट्राय करा. आणि उपवासाला थोडं काहीतरी वेगळं म्हणून नक्कीच ट्राय करा. आता श्रावण महिना येतो आहे, नक्कीच ट्राय करा. मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवणार आहे. बघू शकता किती सुंदर असा उपवासाचा म्हैसूर पाक झालेला आहे. एक नंबर झालेला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता एक म्हैसूर पाकची वडी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, एकदम स्मूथ, वरून क्रंची दिसणारी, आतून सॉफ्ट असणारी अशी म्हैसूर पाक छान झालेला. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.